सह्याद्रीमध्ये फिरत असताना आज एक अशा किल्ल्यावर आलो जो इतिहासात महत्त्वाचं स्थान दर्शवितो। ज्या किल्ल्यावर स्वराज्याचे धाकले धनी म्हणजे स्वराज्यरक्षक धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला आणि तह पण याच किल्ल्यावर झाला, असा हा पुरंदर किल्ला। पुरंदर म्हणजेच इंद्र। ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य तसंच हा पुरंदर। पुराणात या डोंगराचे नाव इंद्रनील पर्वत आहे। हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्याच पर्वताचा काही भाग खाली पडलेला तोच हा इंद्रनील पर्वत। सह्याद्रीच्या पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे। हे या किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे। दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेत पूर्व दिशेकडे काही फाटे फुटले आहेत। त्यापैकी एक फाट्यावर सिंहगड आहे। तोच फाटा पूर्वेकडे 24 किलोमीटर भुवनेश्वरवर लोप पावतो। याच डोंगरावर वज्रगड पुरंदर वसलेले आहेत। कात्रज घाट किंवा बापदेव घाट किंवा दिवे घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येतं। किल्ल्याच्या चौफेर माचा आहेत। किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे 20 मैलावर, सासवडच्या नैऋत्य दिशेला 6 मैलावर आहे। गडाच्या पूर्वेला बहुतांश सपाट प्रदेश आहे। वायव्येला 13 ते 14 मैलावर सिंहगड आहे, तर पश्चिमेला 19 ते 20 मैलावर राजगड। बहमनी काळी बिदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहमनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला। त्यांनी पुरंदरच्या पुनर्निर्माणास प्रारंभ केला। येथील शेंद्र्याचा बुरुज बांधताना तो सारखा ढासळत असे, तेव्हा बहिरनाग सोननाग यांनी आपला पुत्र नाथनाग आणि सून देवकाबाई अशी 2 मुले यात गाडण्यासाठी दिली। त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरुज उभा राहिला। हा किल्ला सन 1489च्या सुमारे निजामशाही सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला। पुढे शके 1550 मध्ये तो आदिलशाहीत आला। सन 1649 मध्ये स्वराज्याचा सामील झाला। इथे इंडियन आर्मीचे बेस कॅम्प असल्यामुळे आम्हाला मोबाईल नेण्यास परवानगी नव्हती। त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या रिस्पेक्ट ठेवला आणि मोबाईल हा लॉकरमध्ये दिला। त्याच्यानंतर आम्ही कोणताही व्हिडिओवरती काढला नाही। तर हा व्हिडिओ एवढाच। तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। भेटूया अशाच एका पुढच्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।